महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सगळ्यात आत्ताची मोठी बातमी म्हणावी लागेल। पीएम किसान 21वा हप्ता इन्स्टॉलमेंट, पीएम किसान योजनेतील मोठी बदल जो झालेला आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता थेट खात्यात आज दुपारी तुम्हाला येणार आहे। बघा इथे सांगण्यात आले, बघा पीएम किसानचा 21वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला आज दुपारी मिळणार आहे। आजपासून वाटपाला सुरुवात झालेली आहे पीएम किसान योजनेच्या पैशाची। देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या नजरा सध्या पंतप्रधान किसान योजने सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याकडे लागल्या आहेत। ही योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आर्थिक आधार ठरली असून या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयाची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। बघा इकडे सांगण्यात आले, सरकारने दरवर्षी तुम्हाला 6,000 रुपयाची मदत सरकारच्या माध्यमातून केली जाते। त्यामुळे ही मदत पीएम किसानची किती महत्त्वाची ठरते बघा। ही मदत शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी तसेच घर खर्चासाठी मोठी दिलासा ठरलेली आहे। म्हणजेच आता आपल्या जे काही जीवनामध्ये लागणाऱ्या दिवसामध्ये लागणाऱ्या वस्तू आपण ज्या वापरतो याचा खर्च ह्यातून निघत असतो। केंद्र सरकारने आतापर्यंत 20 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा केले आहेत। मागील 20वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट रोजी थेट 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित केलं होतं। पण आता 21वा हप्ता जो आहे उत्सुकता वाढवलेली आहे, म्हणजेच काय शिगेला पोचली आहे। दिवाळीपूर्वी गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे, सरकारकडून मिळण्याची शक्यता आहे। बघू शकता पीएम किसान योजनेचा हप्ता जो सांगण्यात आलेला तो दिवाळीपूर्वी देण्याचा इशारा सरकारने 21वा हप्ता सर्वांची उत्सुकता लागली आहे। त्यामुळे लवकरात लवकर सरकार आज हे हप्ते तुम्हाला वाटप करायला लागणार आहे। बघा इकडे काही माध्यमांच्या वृत्तानुसार 21वा हप्ता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। पण दिवाळी हा आनंदाचा सण असतो, त्यामुळे सरकारकडूनही शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच आर्थिक गिफ्ट मिळू शकते अशी अपेक्षा देशभरातील शेतकरी व्यक्त करत आहेत। मात्र केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत तारीख जाहीर केली नाही। तरी पण सांगतो, आज तुम्हाला हप्ते चालू होणार आहेत, म्हणजे 100% हे होणार आहेतच। त्यामुळे कुणीही काळजी करू नका। आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व हप्ते मिळून जाणार आहेत। इथं सांगितल्याप्रमाणे आता बघा अद्याप तारीख दिली नसली तरी पण आता काही ठिकाणी पंचनामे चालू असल्यामुळे तुम्हाला पैसे तुमचे मिळून जाणार आहेत। त्यात कुठला प्रश्न नाही। बघा इकडे पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधीच मदत। महाराष्ट्र, जम्मू काश्मीर आणि पंजाब सारख्या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोठमोठे नुकसान झाले होते। त्यामुळे केंद्र सरकारने अशा पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्राधान्य दिले आहे। त्यांना 21वा हप्ता आगाऊ वितरित केला आहे। बघा अजून कुणाला आला नसेल तर सांगा हप्ता तुम्हाला आला नाही म्हणून। 21वा हप्ता कुठे कुठे देण्यात आला आहे बघा, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, पंजाब, बघा या ठिकाणी आता देण्यात आलेले आहे। जिथं नुकसान झाले महाराष्ट्र, जम्मू काश्मीर, पंजाब या राज्यामध्ये सर्रास इथे महाराष्ट्रात सगळ्यात मोठे नुकसान होऊन त्यामुळे केंद्र सरकारने पूरग्रस्तांना आता इथे 21वा हप्ता वितरित केलेला आहे बघा। त्यामुळे तुम्ही पण आता लवकरात लवकर तुमची EKYC न केल्याना मिळणार नाही। त्यामुळे आत्ताच्या आत्ता EKYC करून घ्या। सांगतोय दरवेळी, मुद्दाम सांगत नाही, करून घ्या, कारण गरजेचं आहे। केंद्र सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट लाभार्थी टाळण्यासाठी एक अत्यंत कडक नियम लागू केला आहे। ते सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या शेतकऱ्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे त्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळणार नाही। पुन्हा एकदा सांगतो बघा, ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण नाही आहे, EKYC ज्याची पूर्ण नाही आहे त्यानं 21वा हप्ता मिळणार नाही। सांगतेला ऐका, पुन्हा एकदा सांगतोय 21वा हप्ता मिळणार नाही। तुम्ही काळजीच करू नका हप्ता येईल म्हणून EKYC पूर्ण करून ठेवा। याचा अर्थ आता फक्त प्रामाणिक लाभार्थ्यांना 21वा हप्ता पाठविला जाईल। अनेक शेतकऱ्यांना अद्यापही आपली EKYC पूर्ण केलेली नाही, त्यामुळे
त्यांना या महत्त्वाच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. लाभार्थ्यांना यादीत बाहेर पडण्याचा धोका टाळण्यासाठी केवायसी पूर्ण बंधनकारक आहे. लाभार्थ्यांचा बघा इथे लिहिलं आहे, लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं बाहेर पडण्याचं धोका वाढेल म्हणजे तुम्ही जर ई केवायसी केली नसेल तर. त्यामुळे तात्काळ ई केवायसी करण्याची सोपी प्रक्रिया पण इथं सांगत आहे बघा. ई केवायसी करण्यासाठी तुम्हाला सोपी प्रक्रिया, ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अतिशय सोपे असून शेतकरी घर बसल्या आपल्या स्मार्टफोनवर किंवा कॉम्प्युटरवर करू शकतात. स्मार्टफोन काय प्रत्येकाकडे आहेच, फोनवरच तुम्ही शक्यतो करा कारण सोपी आणि इझी प्रोसेस आहे. प्रथम म्हणजे काय करायचं इथं बघा तुम्ही, प्रथम आपल्याला जी वेबसाईट दिसते kisan.gov.in या योजनेच्या अधिकृत वेबसाईट संकेतस्थळावर जा. त्यानंतर 2 नंबर सांगतो तुम्हाला, तिथे फार्मर्स कॉर्नर या विभागाच्या ई केवायसी हा प्रक्रिया निवडा. त्यानंतर 3 नंबर, त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक टाका आणि सबमिट करा. त्यानंतर 4 नंबरचा आधारशी संलग्न असलेला जो मोबाईल नंबर आहे म्हणजे त्यावर OTP येऊ शकतो. त्यामुळे तिथं OTP टाका आणि सत्यापन पूर्ण करून म्हणजे जे काय आहे OTP टाकल्यानंतर तुमची प्रोसेस पुढे होऊन जाईल. त्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होईल. असे केल्यामुळे तुमची माहिती अद्ययावत होईल आणि 21वा हप्ता तुमच्या रकमेतील कोणतीही तांत्रिक अडथळा दूर करेल. बघा म्हणजेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर हे तुम्ही केवायसी केला यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही मिळून जाईल. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तुम्ही ई केवायसी करून टाका. PM किसान योजनेचा महत्त्वाची का? PM किसान योजना तर प्रत्येकाला हा प्रश्न पडलाच असेल. PM किसान, नमो शेतकरी, पीक विमा असे वेगवेगळे शेतकरी योजना, याचा फायदा नक्की होतो का शेतकऱ्यांना याची महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आता मी सांगत आहे. बघा इथे बघा PM किसान योजना महत्त्वाचं का आहे हा प्रश्न तर तुम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येकाला पडला असेल. आता याचं सर्व स्पष्टीकरण मी देतो. बघा इकडे PM किसान योजना, आता PM किसान योजना सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरली आहे. शेतातील अनिश्चितता, हवामान बदल, बाजारातील चढउतार आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक तंगीला सामोरे जावे लागते. अशा वेळी ही 6,000 रुपयाची वार्षिक मदत शेतकऱ्यांसाठी छोटा पण महत्त्वाचा हातभार ठरते. बघा इथे छोटा शेतकऱ्याला पै शेतकरी कष्ट करून तो गोळा करत असतो. शेतकरी स्वतःच्या शेतात कष्ट करत असतो. त्यामुळे ही योजना सरकारने राबवलेली आहे. पारदर्शकता आणण्यासाठी विविध सुधारणा केल्या आहेत. आता लाभार्थ्यांना माहीत थेट आधार कार्ड बँक खात्याशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे बनावट लाभार्थ्यांवरती निर्णय मिळवले आहे. त्यामुळे तुम्हाला म्हणजे जे बनावट आहेत त्यांना हे काही मिळतच नाही, त्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे आता इकडे लक्षण बघायचं आहे. बघा इकडे 21वा हप्ता अधिकृत तारीख अद्याप जाहीर नसली तरी दिवाळीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता अधिक आहे. शेतकऱ्यांनी विलंब न करता आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून ठेवायची आहे जेणेकरून या योजनेचा लाभार्थ्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय मिळू शकते. बघा इथे पुन्हा एकदा सांगतो, 21वा हप्त्याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झाली नसेल तरी दिवाळीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं काही काम नाही. आत्ता पैसे दुपारी तुमच्या बँक खात्यामध्ये, तुमच्या मेन खात्यामध्ये तुम्ही जे दिलेलं खातं आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आत्ताच तुमची केवायसी प्रक्रिया काय असेल ती पूर्ण करून टाका आजच्या आज. आत्ता बघा इकडे तुम्हाला मी आता PM किसानचं सांगितलं, पीक विम्याचं पण सांगणार आहे, नमो शेतकरी पण सांगणार. आता दोन्ही व्हिडिओ पडणार. आणि कर्जमाफीचा निर्णय आता सरकारने GR तर काढलेलाच आहे, तुम्ही पाहिला असेल आपल्या या चॅनलवर. पण आता त्याचीही दिनांक तारीख आहे ती पण आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ही दिवाळीचा बोनस पण म्हणावे लागेल. आता लाडक्या बहिणींना काय भाऊबीज आल्यासारखंच झालं. 2,000 रुपये त्यांच्या खात्यात ते 1,500 रुपयेपासून ते 3,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत. बघा आता PM किसान योजना असू दे किंवा नमोचा असू दे याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. त्यासाठी ई केवायसी पूर्ण करून घ्या. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये पाठवा. कारण की त्यांना ई केवायसी केल्यानंतर किती लवकर पैसे येतील आणि त्याचा उपयोग आपल्या दिवाळीसाठी किती पटकन होऊन जाईल हे तुम्हाला कळून जाईल. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.